नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में पिछले 4 दिनों से लगातार हो रही भारी बारिश के दौरान सैकड़ों पेड़ उखड़ने की घटनाओं के बाद मनसे ने महापालिका प्रशासन के खिलाफ मोर्चा खोल दिया है। गुरुवार को हरि निवास सर्कल पर मनसे कार्यकर्ताओं ने पेड़ों के चारों ओर लगे सीमेंट पेवर ब्लॉक हटाकर वहां मिट्टी डाली और कंक्रीट मुक्त वृक्ष अभियान की शुरुआत की। कार्यकर्ताओं का कहना है कि पेड़ों के आसपास किया गया कंक्रीटीकरण उनकी जड़ों को कमजोर कर देता है, जिससे तेज बारिश और हवा में पेड़ आसानी से गिर जाते हैं। यह आंदोलन मनसे प्रमुख राज ठाकरे के निर्देश पर किया गया। मौके पर जिला सचिव नैनेश पाटणकर, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे और महिला शहर अध्यक्ष समीक्षा मार्कंडे सहित बड़ी संख्या में पदाधिकारी मौजूद रहे। मनसे ने आरोप लगाया कि पिछले कुछ दिनों में 350 से ज्यादा पेड़ गिरने के पीछे संबंधित विभाग की लापरवाही जिम्मेदार है और दोषी अधिकारियों पर सख्त कार्रवाई की मांग की है। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। हमारे चॅनल को लाईक, सबस्क्राईब और शेअर करना न भूले। कालच सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आला की बरीचशी झाडं या सिमेंटच्या जंगलामध्ये म्हणजे झाडावरती पण सिमेंट रचलेलं आहे आणि हे करून झाडं मारली जात आहेत। आता तुम्ही बघितलं हे झाडाची अवस्था बघा, त्या झाडांची अवस्था बघा, हे बळजबरी झाडं मोठी झाडं आहेत ती मारली जात आहेत। तर काल साहेबांचा आदेश आला की इथे जिथे जिथे असं दिसेल आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना की तिथे जाऊन सगळं कॉन्क्रीट काढायचं, त्याच्यावरती लाल माती टाकायची, त्या झाडाला चांगला श्वास मिळेल असं काहीतरी तुम्ही करा। त्याची सुरुवात आज ठाणे शहरात आम्ही करतोय। ठाणे शहरामध्ये संपूर्ण ठाणे शहरामध्ये आजपासून सुरुवात होईल। आज आम्ही प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणची जेवढी झाडं आहेत तेवढी सगळे आम्ही इथे करतोय। नंतर प्रत्येक पदाधिकारी आपापल्या विभागात जाऊन हे झाडं जिथे जिथे सिमेंट आहे ते सिमेंट काढून तिथे लाल माती टाकून ते चांगले झाडाला चांगला श्वास घेता येईल असं आम्ही बघू। गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे अनेक झाडं कोलमडली आहेत, त्याच्यामध्ये 4 जण जखमी आहेत गंभीररित्या। कसं आहे माहिती आहे, मी बोललो मगाशी की नगरपालिकेला ह्याच्याशी काय देणं घेणं नाहीये। नगरपालिकेचं म्हणणं आहे की नाले सफाई मोठ्या प्रमाणात झाली, नाले सफाई मोठ्या प्रमाणात झाली, मग एवढं पाणी का तुंबलं? झाडांचं घ्याल तर झाडांची छाटणी आता करतायत, आता छाटणी, आता दिवस आहेत का छाटणी? याच्या अगोदर तुम्ही का नाही केली? आणि जी जी झाडं लोकांनी दाखवली आहेत ती झाडं ही जी मारली जातात झाडं, त्याच्याकडे नगरपालिकेचं लक्ष आहे का? ही झाडं आपोआप नाही मेलेली आहेत, ह्याच्या मागे कोण आहे? का एवढ्या चांगल्या स्पॉटवर हे झाड त्यांना त्रासदायक आहे, झाड निघालं पाहिजे, याच्यासाठी यांची सगळी मगजमारी आहे। इकडे पण नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे, पण नगरपालिका काय करते त्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही। आम्हाला जेवढं जमेल तेवढ्या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्ते ही झाडं जगवण्याचा प्रयत्न करू। पदाधिकारी आपापल्या विभागामध्ये जाऊन या झाडाच्या भोवती जे कॉन्क्रीट आहे, जे कुठे असं झालेलं आहे ते कॉन्क्रीट तोडून त्याच्यावरती लाल माती टाकतील, एवढं आमचे कार्यकर्ते करतील। धन्यवाद।